जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्याला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा? गेल्या काही दिवसापासून आपण बातम्या पाहत आहोत की तुमच्या सातबाऱ्यामध्ये जर काही खाडाखोड झाली, काही जर त्याच्या संदर्भातील फेरफार वगैरे झाले, तर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या संदर्भातील सर्व अलर्ट तुमच्या मोबाईलवरती येणार, अर्थात ई संदेश या प्रणालीच्या संदर्भात. आणि गेल्या काही दिवसापासून बऱ्याच मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की नेमकी ही प्रणाली काय आणि याच्यासाठी आपण आपला मोबाईल नंबर आपल्या सातबाऱ्याला ऍड कसा करायचा. मित्रांनो, महसूल विभागाच्या माध्यमातून, भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याला अनेक साऱ्या नवनवीन सुविधा दिल्या जात आहेत, टेक्नॉलॉजीशी जोडलं जात आहे. आणि याच्यामध्ये ॲग्रिस्टेक नंतर आता एक महत्वाचा असा याच्यामध्ये घटक आणण्यात आलेला आहे, तो म्हणजे ई संदेश. अर्थात तुमच्या सातबाऱ्याला तुमचा आधार आणि तुमचा मोबाईल नंबर लिंक करून त्या सातबाऱ्याशी होणारी प्रत्येक मुवमेंट ही तुम्हाला SMS द्वारे कळवली जाणार आहे. मग त्याच्यामध्ये मोजणी असेल, त्याच्यातील फेरफार असतील, त्याच्यामध्ये इतर काही बाबी असतील, जो तुम्ही गट जोडाल, जो तुम्ही सातबारा या ई संदेशशी जोडाल, त्याच्या रिलेटेडचे सर्व अलर्ट तुम्हाला मोबाईलवरती दिले जाणार आहेत. आता हे सर्व करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं स्वतःची नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पोर्टल देण्यात आलेले notify.mahabhumi.gov.in याची लिंक तुम्हाला डायरेक्टली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर हे कशा प्रकारे काम करतं, सबस्क्रिप्शनचे प्लॅन काय आहे, या सर्वांच्या संदर्भातील या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. ते पेमेंट सुद्धा आपण कसं करायचं हे पाहणार आहोत. हे एकंदरीत कसं काम करते, काय काय मेसेज तुम्हाला दिले जाणार हे आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये आपल्याला पोर्टल ऍक्सेस वरती क्लिक करायचं, ज्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायची. आता पोर्टल ऍक्सेस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय सांगितलं की साइन इन करण्यासाठी सांगितलं जातंय. आता आपल्याला साइन इन करण्यासाठी आपली याच्यामध्ये नोंदणी झालेली नाही, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, खाली रजिस्टर नावाची जी ऑप्शन आहे, या रजिस्टर नावावरती क्लिक करायचे. रजिस्टर नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम मागितला जाणार आहे तो म्हणजे आधार नंबर. आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी करावं लागणार आहे आणि आय अग्री, सहमत आहे वरती क्लिक करून पुढे जावं लागणार आहे. आता आधार नंबर या ठिकाणी टाकल्याबरोबर आपल्याला आधार नंबर व्हेरीफायची जी ऑप्शन आहे व्हेरीफाय, या व्हेरीफाय वरती आपल्याला क्लिक करायचे. आधारच्या व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, आपला जो आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी त्या बॉक्समध्ये टाकून आपल्याला व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचंय. व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपला आधार ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली असं दाखवलं जाईल आणि आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली दाखवून त्याची जी काही स्टेटस आहे ते आपल्याला खाली दाखवली जाणार आहे. लाभार्थ्याचं नाव काय, त्याचा पत्ता काय, ऑटोमॅटिक आधारनुसार या ठिकाणी घेतलेले. आता याच्यामध्ये काय आपल्याला तर मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे, व्हॉट्सअप नंबर सुद्धा आपला याच्यामध्ये द्यायचा आहे कम्युनिकेशन डिटेलमध्ये. आता याच्यामध्ये आपला जो चालू स्थितीतील मोबाईल असेल ज्याच्यावरती आपल्याला SMS पाहिजे, तो मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे. या मोबाईल नंबरवरती सुद्धा एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी त्या बॉक्समध्ये एंटर करून व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचे. तो मोबाईल नंबर आपला व्हेरीफाईड होणार आहे. आता सेम व्हॉट्सअप नंबर आहे तर आपल्याला टिक करायचं, व्हॉट्सअप नंबर इज सेम ऑन मोबाईल नंबर, किंवा जर दुसरा असेल तर दुसरा नंबर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि सेम असेल तर आपल्याला टिक करायचंय. व्हॉट्सअपचा नंबर दुसरा असेल तरी सुद्धा देऊ शकता. याच्यानंतर खाली ईमेल आयडी ऑप्शनल आहे. ईमेल आयडी जर तुम्हाला द्यायचा असेल तर देऊ शकता. ईमेल आयडी जर द्यायचा नसेल तो त्या ठिकाणी ऑप्शनल आहे. ईमेल आयडी साठी व्हेरीफाय करताना बऱ्याच वेळा ओटीपी येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्याला ब्लँक ठेवायचं असेल तर ब्लँक सुद्धा ठेवू शकता. आता याच्यानंतर खाली दुसरी ऑप्शन काय आहे की तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे नोंदणी करत असताना. हे अतिशय महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुमचा जिल्हा निवडला, त्याच्यानंतर तालुका निवडला, गाव निवडलं, हे सर्व निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, खाली सबमिट नावाची जी ऑप्शन दिलेली आहे या सबमिट वरती क्लिक करायचंय. ही सगळी माहिती भरून सबमिट वरती क्लिक करायचं. आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की तुम्ही ईमेल ऍड्रेस दिलेला नाही, तुम्हाला बिना ईमेल ऍड्रेसचं पुढे जायचं कसं विचारलं जाईल. हो, यस सबमिट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचे. जर ईमेल आयडी द्यायचं असेल तर ईमेल आयडी रिव्ह्यू डिटेल्स करून तुम्ही देऊ शकता. रजिस्ट्रेशन आता सक्सेसफुली झालेलं आहे. आपलं नाव, आपलं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाते. लॉग इन साठी जी ऑप्शन खाली दिलेली आहे, क्लिक हिअर टू लॉग इन. आता लॉग इन करून आपल्याला पुढे आणखीन काही महत्वाच्या बाबी याच्यामध्ये करायच्या. आता लॉग इनच्या पेजवरती आल्यानंतर काय करायचंय, जो मोबाईल नंबर आपण आता व्हेरीफाय केलाय तो मोबाईल नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आणि खाली सेंड ओटीपीची जी ऑप्शन दिलेली आहे सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय. सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचे. मोबाईलवरती आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे. आता लॉग इन झाल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला डॅशबोर्ड दाखवलाय, टॅग्ड प्रॉपर्टीज, टू बी टॅग्ड प्रॉपर्टीज आणि चलान. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला लेफ्ट साईडला इकडे राईट साईडला एक ऑप्शन दिलेली आहे टॅग प्रॉपर्टी, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यामध्ये तुम्हाला काय टॅग करायचे, सातबारा का मालमत्ता पत्रक आहे, प्रॉपर्टी कार्ड असेल जमीन घराच्या संदर्भात तर ते प्रॉपर्टी कार्ड मध्ये करू शकतात. आपल्याला सातबारा करायचा आहे तर सातबारा करण्यासाठी आपली जमीन कोणत्या जिल्ह्यामध्ये तो जिल्हा निवडायचा आहे.
त्याच्यानंतर आपला तालुका कोणता आहे तो तालुका निवडायचा आणि गाव निवडायचं. गाव निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये आपला सर्वे नंबर टाकायचा आहे. जो काही सर्वे नंबर आपल्याला याच्यामध्ये जोडायचा तो सर्वे नंबर टाकायचा आहे. त्याच्यामध्ये जर उपप्रकार असेल अ ब कड वगैरे तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. आता सर्वे नंबर टाकला, सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यातला गट नंबर काय असेल तर निवडावा लागेल आणि याच्या खाली सबमिट करायचंय. आता सबमिट केल्यानंतर खाली परत दाखवलं जातं आपण जिल्हा, तालुका, गाव आणि कोणता सातबारा निवडलाय त्याला टिक करून नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. याच्यानंतर आपल्याला आपण एक प्रॉपर्टी सिलेक्ट केलेली हिला सबमिट करायचे. ती प्रॉपर्टी आपण सबमिट केलेली आहे. आता आपण जी काही प्रॉपर्टी सबमिट केलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. खाली आपण पाहू शकता आपण एक प्रॉपर्टी टॅग केली, परंतु अद्याप आपण याला सबस्क्राईब केलेलं नाही. तर सातबारा विषयी जी काही आपण प्रॉपर्टी टॅग केलेली आहे ती आपण याच्यामधून वरती टॅग्ड प्रॉपर्टीज मध्ये सर्च करायचं तर पाहू शकता. जर एकापेक्षा जास्त आपण प्रॉपर्टीज ठेवले असतील तर किंवा जर आपल्या प्रॉपर्टी कार्ड असतील तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये ऑलरेडी एकच प्रॉपर्टी ठेवलेली तर आपल्याला प्रॉपर्टी या ठिकाणी दाखवली जाते. त्याला काय करायचं, आपल्याला टिक करायचं. एकापेक्षा जास्त असेल तर आपण एक एक टिक करू शकता. हे टिक केल्यानंतर आपल्याला सबस्क्राईब नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबस्क्राईब वरती क्लिक केल्यानंतर पर प्रॉपर्टी 50 रुपयाचा चार्ज आहे 1 वर्षासाठी. आपण पाहू शकता आता 13 ऑगस्ट 2027 पर्यंत हा आपला प्लॅन असणार आहे आणि प्रत्येक प्रॉपर्टीसाठी 50 रुपयाचं शुल्क आपल्याला द्यावं लागणार आहे. आता एकच प्रॉपर्टी आपण निवडलेली आहे, त्याला आपण वरती कन्सर्न द्यायचे आणि या जे काही पेमेंट आहे या पेमेंटवरती आपल्याला जायचं. पे RS50 वरती क्लिक करायचंय. आता पे वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रिडायरेक्ट केलं जाणार पेमेंट करण्यासाठी. ऑनलाईन पेमेंट आपण या ठिकाणी QR कोड, कार्ड, नेट बँकिंग वगैरे करू शकता. आता आपण हे QR कोडने या ठिकाणी पेमेंट करत आहोत. हे QR कोडनं 50 रुपयाचं पेमेंट आपल्याला या ठिकाणी करायचे आणि पेमेंट सक्सेसफुली झाल्याबरोबर आपल्याला कन्फर्मिंग पेमेंटच्या संदर्भात दाखवलं जाईल. पेमेंट सक्सेसफुली झालेले, सेटलमेंट कमिशनर 50 रुपीज आपण पे केलेले हे दाखवलं जाईल आणि त्याची पावती जी असेल ती इनवॉइस सुद्धा आपल्याला या ठिकाणी जनरेट झालेले आहे. आता हे इनवॉइस जनरेट झाले अर्थात आपली ही प्रॉपर्टी या ठिकाणी ऍड झालेली आहे. आता आपण गो डॅशबोर्ड करून आपण डॅशबोर्ड वरती जाऊन त्याच्या संदर्भातील जी काही माहिती असेल ती आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आता आपण जी प्रॉपर्टी जोडलेली आहे ती प्रॉपर्टी ऍक्टिव्ह झालेली आहे. त्याच्या बाजूला एक आय बटन दिलेलं आहे, डोळ्याचं बटन, त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा सातबारा सुद्धा लेटेस्टचा जो असेल तो पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे आपण आपला एक सातबारा किंवा एकापेक्षा जास्त सातबारे किंवा आपली प्रॉपर्टी कार्ड जी असतील ती प्रॉपर्टी कार्ड याच्यासोबत जोडू शकता आणि याच्या संदर्भातील जे काही अलर्ट असतील ते अलर्ट तुम्हाला वेळोवेळी SMS द्वारे, व्हॉट्सअपद्वारे दिले जाणार आहेत. त्याच्यासाठी पर प्रॉपर्टी, पर तुमचं सातबारा असेल किंवा पर प्रॉपर्टी कार्ड असेल 50 रुपयाचं शुल्क आकारलं जाणार आहे. तर मित्रांनो, ई संदेश पोर्टलच्या संदर्भातील ही एक महत्वाची आणि मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.